कुंभ राशी ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसात हा गुप्त शत्रू तुमचा घात करणार, काहीतरी मोठं घडणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसात ब्रह्मांडात एक अशी भयानक आणि दुर्मिळ घटना घडणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ग्रहांचा राजकुमार बुधदेव आता ज्येष्ठ बली होऊन तुमच्या कुंडलीत अशा जागी प्रवेश करत आहे जिथून तुमच्या आयुष्याचा ताबा साक्षात 2 महाशक्तींच्या हातात जाणार आहे. जर तुम्ही सुद्धा कुंभ राशीचे असाल आणि या 10 दिवसात ही एक चूक केली तर हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्योदयाचा आणि अचानक करोडपती बनवणारा आहे तितकाच तो एका मोठ्या आणि अदृश्य विनाशाची नांदी सुद्धा ठरू शकतो. तुमच्याच घरात तुमच्याच नात्यात लपलेली काही गुप्त शत्रू तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुमचे कल्पक विचार चोरण्याची वाट पाहत आहे. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान पैशांच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील कोणत्याही 3 गोष्टी कुणापासून अगदी छातीत दडवून ठेवायच्या आहेत. हे जर तुम्ही आज समजून घेतलं नाही तर मात्र येणारे पुढचे 30 दिवस हे तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुमच्या नशिबाला आता ग्रीन सिग्नल तर मिळणारच आहेत, पण या वक्री बुधाच्या चक्रव्यूहात एक अत्यंत रहस्यमय आणि भीतीदायक वादळ देखील लपलेलं आहे जे तुमच्या सुखी संसारात आणि करिअरमध्ये आग लावू शकतं. अर्धवट ज्ञान हे मृत्यूसारखं असतं, म्हणूनच या महागोचराचा पूर्ण थरार अचानकच धनलाभाचे गुपित आणि कंगाल होण्यापासून वाचवणारा तो एक गुप्त उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ 1 सेकंदासाठी देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर नशीब बदलण्याची हिंमत असेल तरच पुढे पहा, अन्यथा हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता सोडून निघून जा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 ऑगस्टला ग्रहांचा राजकुमार बुधदेव तुमच्या पंचम भागात चेष्टावली होऊन अत्यंत शक्तिशाली अवस्थेत प्रवेश करणार आहे. पण सावध राहा, हा काळ जितका भाग्योदयाचा आहे तितकाच तो एका मोठ्या विनाशाची नांदी ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही काळापासून मोठ्या संभ्रमात असाल तर तुमच्या बुद्धीला कमालीची आता धार येईल आणि तुमच्या व्यवसायात कोणते कंत्राट स्वाक्षरी करायचे, नवीन गुंतवणूक कुठे करायची याबद्दल डोक्यात तुमच्या कमालीची स्पष्टता येईल. आणि विशेषतः जे लोक मार्केटिंग, सेल्स, पत्रकारिता, सॉफ्टवेअर, शिक्षण संस्था किंवा सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होणार असले तरी एका भयानक चुकीमुळे तुमचं हस्तखेळतं आयुष्य हे उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच 20 ते 30 जुलै दरम्यानचा प्रत्येक सेकंद हा तुमच्यासाठी करोडो रुपयाचा ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या माझ्या बुद्धिमान जातकांनो, बुद्धीचा कारक बुध जेव्हा वक्री आणि ज्येष्ठाबली होतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यात कमालीचा सस्पेन्स आणि थरार मात्र घेऊन येतो. या काळात तुमचे अगदी जवळचे मित्र किंवा भागीदारीचाच तुमचे गुप्त शत्रू बनण्याची दाट शक्यता आहे. तुमच्याच पाठीमागे तुमचे कल्पक विचार आणि नोकरीतील क्रेडिट चोरण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. या महागोचरादरम्यान पैशांच्या आणि गोपनीय व्यवहारात स्वतःच्या सख्ख्या माणसांवर देखील डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचा मोठा घाट हा ठरलेलाच आहे. कोणती 3 कामं तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे आणि कोणत्याही एका चुकीमुळे तुम्ही कंगाल होण्याची वेळ ही तुमच्यावर येऊ शकते हे जर तुम्ही नीट समजून घेतलं नाही तर मात्र येणारा काळ हा तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. कुंभ राशीच्या भाग्यवान जातकांनो, बुध ग्रह तुमच्या अष्टम भावाचा म्हणजेच अडचणी आणि संकटांच्या स्थानाचा मालक असून तो अत्यंत मजबूत स्थितीत आता आला आहे. आणि याचा थेट अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात चाललेली जुनी संकट, कोर्ट कचेरीची कामं किंवा सरकारी अडथळे अचानकच एखाद्या चमत्कारासारखे दूर होतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी साक्षात ग्रीन सिग्नल मिळेल. जे लोक लेखक, संशोधन, बँकिंग किंवा ज्योतिषशास्त्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी लाभाचे नवे मार्ग मोकळे होतील.
तुमची एकाग्रता आणि तुमची निर्णय क्षमता ही इतकी तीव्र होईल की शत्रूचे सगळे डाव हे तुमच्या बुद्धीपुढे अपयशी ठरतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात बुधाचा थेट पूर्ण क्रूर आणि तितकीच प्रबळ दृष्टी तुमच्या 11व्या भावावर म्हणजेच तुमच्या लाभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे अचानक धनलाभाचे 2 अद्भुत आणि रहस्यमय योग देखील तुमच्या कुंडलीत बनत आहेत. बऱ्याच दिवसापासून रखडलेले पैसे, थकीत पगार किंवा अडकलेले कर्ज अचानकच मार्गस्थ होतील आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. पण हा अचानक मिळणारा अफाट पैसा प्रत्येकालाच मिळणार नाही, तर अजिबात नाही. ज्याच्या कुंडलीत बुधाची एक विशिष्ट आणि गुप्त स्थिती आहे त्यांनाच हा राजयोगाचा लाभ मिळणार आहे. आता ती स्थिती तुमच्या कुंडलीत कशी तपासायची हे मी पुढे सांगणारच आहे, त्यामुळे एकही सेकंद व्हिडिओ हा स्किप करू नका. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, लॉटरी किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत तुमचे पैसे लावत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि थरारकच असणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण बुधाकडे स्वतःचे अचूक गणित करण्याची शक्ती असल्याने तुमचे अंदाज या काळात तंतोतंत खरे ठरणार आहेत आणि तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ अतिशय हुशारीने बदलून मोठा आर्थिक नफा देखील यावेळेला मिळवू शकाल. परंतु तुम्ही लोभाला बळी पडून कोणत्याही प्रकारची गडबड केली किंवा हा व्हिडिओ अर्धवट सोडून अर्ध्या ज्ञानावर गुंतवणूक केली तर बुधाचे हेच चेष्टाबल तुम्हाला थेट रसतळाला नेऊ शकतो. त्यामुळे सावध राहून या धनलाभाच्या संधींचा नक्कीच फायदा घ्या. कुंभ राशीच्या जातकांना ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसात तुमच्या कुंडलीतील 5वे स्थान म्हणजे साक्षात ज्ञान, बुद्धी आणि प्रेमाचा टप्पा हा कमालीचा सक्रिय होणार आहे. कारण तिथे बुद्धीचा देवता बुधदेव स्वतःच्याच राशीत हा ठाण मांडून बसणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा एखाद्या सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही. ज्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नव्हते, ज्यांची एकाग्रता ही वारंवार भंग पावत होती, त्यांना आता अभ्यासात प्रचंड यश मिळेल. अवघडातले अवघड विषयही तुम्हाला सहज समजू लागतील आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेची, मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिमा या काळात जगासमोर येणार आहे. परंतु बुधाचं हे चेष्टाबल जितकं अद्भुत आहे तितकंच हे तुमच्या गाफील राहण्याचा गैरफायदा देखील घेऊ शकतं. त्यामुळे अति आत्मविश्वासाची एक छोटी चूक तुमचं संपूर्ण करिअर ही पणाला लावू शकतं. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील हेच 5 स्थान तुमच्या प्रेमसंबंधांचे आणि भावनांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये कमालीचा थरार आणि सक्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या पार्टनरसोबत काही काळापासून भयानक मतभेद किंवा गैरसमज हे तुमचे चालू असतील तर या काळात संवादाच्या माध्यमातून ते पूर्णपणे मिटतील आणि नातं अधिक घट्ट होईल. परंतु हा काळ जितका सुखाचा दिसतो तितकीच एक मोठी आणि कठीण परीक्षा वक्री बुध तुमची घेणार आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती, एखादे जुने दडपलेले गुपित अचानकच तुमच्या पार्टनर समोर येण्याची मात्र या ठिकाणी दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या नात्यात आत्मविश्वासाचे वादळ हे निर्माण होऊ शकतं. म्हणूनच या काळात कोणती गोष्ट गुप्त ठेवायची आहे हे देखील तुम्ही नीट समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, जी विवाहित जोडपी दीर्घकाळापासून अपत्य प्राप्तीसाठी म्हणजेच संतान सुखासाठी देवाकडे डोळे लावून बसले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि भाग्यशाली ठरणार आहे. कारण 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी गोड बातमी येण्याचे अद्भुत योग बनत आहेत, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील जुनी चिंता ही कायमची मिटून जाईल. जर तुमची मुले आधीपासूनच मोठे असतील तर त्यांच्या प्रगतीची बातमी ऐकून समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे मन हे तृप्त होईल. पण लक्षात ठेवा, या काळात तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत किंवा त्यांच्या संगतीबाबत तुम्हाला कमालीची गुप्तता आणि काळजी मात्र बाळगावी लागेल, अन्यथा दृष्ट लागून गोष्टी या बिघडू शकतात. कुंभ राशीच्या जातकांना या महागोचरादरम्यान तुमचं मानसिक शक्ती आणि आकलन क्षमता इतकी तीव्र होईल की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखू शकाल. तुमच्या याच दिव्य शक्तीमुळे समाजात आणि मित्रपरिवारात तुमचं एक वेगळंच वलय निर्माण होणार आहे. लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील, परंतु हाच सन्मान पाहून तुमच्या स्वतःच्या नात्यातील काही जळणारे लोक हे तुमच्या पाठीमागे कपट रचण्याची देखील शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही.
तुमच्या भावनांचा खेळ करून तुम्हाला मानसिक तणावात टाकण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाऊ शकतो, ज्यामुळे आपली गुपितं आणि आनंदाच्या गोष्टी या कोणाजवळही उघड करू नका. या 5व्या भागातील बुधाचा राजयोग तुमच्या जीवनातील सर्वोच्च सुखाच्या दारापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. शिक्षण असो, करिअर असो किंवा तुमचं वैयक्तिक आयुष्य, प्रगतीचा साक्षात ग्रीन सिग्नल आता तुम्हाला मिळणार आहे, यात शंका नाही. पण या अथांग सुखाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुंडलीतील बुधाचे बल किती आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर वक्री बुधाची क्रूरदृष्टी तुमच्या राशीवर उलट फिरली तर मिळणारं यश अचानक अपयशात बदलू शकतं. म्हणून या संकटापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि बुधाला कायमचं आपलंसं करण्यासाठी कोणता गुप्त महाउपाय तुम्हाला करायचा आहे, जो तुमचं नशीब रातोरात बदलेल, ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, वक्री बुधाचे हे चेष्टाबल तुमच्या आयुष्यात अफाट यश आणि धनलाभाचे दरवाजे उघडत असले तरी एका छोट्याशा चुकीमुळे राजयोगाचा उलटून तुमच्यावर कंगाल होण्याची वेळ देखील येऊ शकते. अचानक मिळणाऱ्या या सुखाला कोणाची दृष्ट लागू नये. 10 ऑगस्टपर्यंत प्रत्येक कामात तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रीन सिग्नल मिळावा यासाठी अत्यंत महाउपाय करणे अनिवार्य आहे. दर बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाला थोडेसे अख्खे हिरवे मूग ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पक्ष्यांना किंवा गायीला खाऊ घाला. या उपायामुळे बुधाची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या जीवनातील आयुष्यातील बाधा साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि आपले स्वामी समर्थ महाराज हे कायमचे नष्ट करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की जसं सूर्य वडिलांचं आणि शनी हे सेवकांचं प्रतिनिधित्व करतो, अगदी तसंच बुध ग्रह हा तुमच्या घरातील बहीण, मुलगी, आत्या आणि मावशी यांच्याशी जोडलेला असतो. या काळात जर तुम्ही त्यांच्याशी वाद घातला किंवा त्यांचा अपमान केला तर तुमचा अत्यंत उच्चावर असलेला बुध ग्रह हा रातोरात कमकुवत होऊन आणि तुमचं चालू काम ठप्प करू शकतो. म्हणूनच त्यांच्यासाठी संबंध नेहमी मधुर ठेवा आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद हे नक्की घ्या. आता यासोबतच बुधाची तीक्ष्ण नजर काढण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्याची तुम्ही सवय ठेवा, कारण लिहिल्याने बुधाचे शुभ प्रभाव अनेक पटीने वाढतात आणि शत्रूंचे सगळे डावपेच तुमच्या विरुद्ध अपयशी ठरतील. यासाठी तुम्ही दररोज एक डायरी करून त्यामध्ये 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सुद्धा 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कुंभ राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, हा काळ तुमच्या नशिबाचं सोनं करणारा आहे. पण ज्योतिषशास्त्रावर आणि देवावर पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय कोणतीही साधनाही पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेवर आणि साक्षात विघ्नहर्तावर तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर वक्री बुधाच्या धोक्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय श्री गणेशा नक्की लिहा. आणि ही तुमची एक छोटीशी श्रद्धापूर्वक कमेंट तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करून तुमच्यासाठी यशाचे नवीन मार्ग मोकळे करेल आणि स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.